सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. माझं नाव आहे डॉक्टर पराग वाडेकर. एनिग्मा महाराष्ट्र चॅप्टरतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. माझा विषय आहे योगा ऑन मेंटल हेल्थ. तर यावर्षी कोविड-19च्या साथीमुळे आपल्याला मिनिस्ट्री ऑफ आयुष यांनी एक कन्सेप्ट काढलेली होती, माय लाईफ माय योगा. हा एक व्हिडिओ ब्लॉगिंग कॉन्टेस्ट आहे, ज्याच्यात 3 मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला बनवून फेसबुक अकाउंटवर किंवा मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या वेबसाईटवर डायरेक्टली अपलोड करायचा होता. तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर आजकाल मेंटल हेल्थ किंवा मानसिक त्रास हे भरपूरच झालेले आहेत. त्यामध्ये कोणाला नोकरीबद्दल काही टेन्शन असतील किंवा आर्थिक समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील, तर यासाठी आपल्याला काही टेम्पररी औषधं किंवा सायकोटिक औषधं घेऊन त्याचा काही इलाज करायचा नाही आपल्याला. तर आपल्यासाठी परमनंट इलाज झाला पाहिजे. तर मानसिक आजारावर सर्वात चांगला उपाय आहे योग. तर या योगमध्ये काय आहे की भरपूर काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत किंवा योगाची जी फिलॉसॉफी आहे, तत्त्वज्ञान आहे, ते पण खूप महत्त्वाचं आहे. या तत्त्वज्ञानामुळे खूप आपल्याला मानसिक आधार किंवा एक मानसिक किंवा मेंटल ट्रेनिंग होऊ शकेल. तर आपल्याला आपलं मन कसं कंट्रोलमध्ये आणायचं आहे, तर यासाठी आपल्याला योगाची फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान हे कळलं पाहिजे. तर योगाचं तत्त्वज्ञान जे आहे ते आपल्याला महर्षी पतंजली यांनी सांगितलेलं आहे. महर्षी पतंजली यांना आपण योगाचे जनक म्हटलं तरी चालू शकेल, फादर ऑफ योगा असं म्हटलं तरी चालू शकेल. तर महर्षी पतंजली यांनी त्यांच्या पुस्तकात 196 असे श्लोक लिहिले आहेत की जे आपल्याला वाचून त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. तर आपण हे जे योगा म्हणतो, आपण विचारतो की योगा केलंस का. तर हे योगा नुसतं योगासन नसून किंवा प्राणायाम नसून, तर हे योगा आहे तत्त्वज्ञानाचं योगा. म्हणजे आपल्याला तत्त्वज्ञान योगाचं माहीत नसेल आणि फक्त आपण आसनं आणि प्राणायाम केले तर त्याचा फायदा कदाचित कमी होऊ शकेल. पण पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे अष्टांग योगामध्ये यम नियम जर पाळले तर पुढे योगा, प्राणायाम, क्रियाज, बंदाज याचा नक्कीच फायदा होऊ शकेल आणि एखाद्या माणसाला कदाचित समाधीही मिळू शकेल. तर आपल्याला प्रथमतः मानसिक आजार, समजा डिप्रेशन किंवा एन्झायटी, इतर काही प्रॉब्लेम्स असू शकतील मनाचे, तर त्याच्या इलाजासाठी आपल्याला योगाचे तत्त्वज्ञान किंवा पतंजलीचे योगसूत्र हे कळणे खूप गरजेचं आहे. पतंजली योगसूत्राबरोबरच योगाचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये भक्तियोगा असेल किंवा कर्मयोगा असेल किंवा ज्ञानयोगा असेल, इतर अनेक योगाचे प्रकार आहेत. तर मनाचे आजारासाठी भक्तियोगा म्हणजे काय की देवाचं नामस्मरण करणं, देवाची भक्ती करणं, हे आहे भक्तियोगा. या भक्तियोगामुळे काय होतं की एखादा माणूस जर भक्तियोगा करत असेल तर तो देवाच्या जवळ जातो. त्याचे इतर काही टेन्शन्स असतील तर ते तो विसरून देवाचं नामस्मरण करतो, तर त्याला ह्याच्यात फायदा होऊ शकेल. दुसरं मी म्हणालो की कर्मयोगा म्हणजे काय की आपण एखादं काम करतो, ते पण फळाची अपेक्षा न करता, तर ह्याला कर्मयोगा म्हणतात. कर्मयोगामुळे पण मनाच्या आजारांवर चांगला परिणाम होऊ शकेल. त्यानंतर आहे ज्ञानयोगा. आता ज्ञानयोगा म्हणजे काय की ज्ञान प्राप्त करणं किंवा पुस्तकं वाचणं किंवा भाषण ऐकणं, पॉझिटिव्ह सकारात्मक भाषण ऐकणं,
ह्याला आपण ज्ञानयोग असं म्हणू शकतो. तर या विविध योगाच्या प्रकारांमुळे आपल्याला मनाच्या आजारावर, मानसिक आजारांवर नक्कीच फायदा होऊ शकेल. तर आपण योग तत्त्वज्ञान जरूर वाचलं पाहिजे. तर मानसिक आजार म्हणजे त्यात मन आलं, आपलं चित्त आलं. तर योगमध्ये एक म्हणजे पतंजली योगसूत्रामध्ये एक सूत्र आहे, एक मंत्र आहे की योग चित्तवृत्ती निरोधः. म्हणजे याचा अर्थ काय की मनाचे काही वृत्ती आहेत, मनाच्या वृत्ती म्हणूया किंवा मन हे खूप चंचल आहे. तर याच्यावर काय म्हटलं आहे महर्षी पतंजलीने की योग हे मनाचा जे चंचलपणा जो आहे मनाचा किंवा चित्तवृत्ती आहेत त्याला निरोध करू शकतो किंवा त्याला थांबवू शकतो. तर हा जो मंत्र आहे योग चित्तवृत्ती निरोधः. तर योग हे नक्कीच मनाच्या जे वृत्ती आहेत त्याला निरोध किंवा थांबवू शकेल, कंट्रोलमध्ये आणू शकेल. तर पुढचा विषय आहे की चित्त म्हणजे काय. की चित्त म्हणजे आपलं मन, आपली बुद्धी आणि आपला इगो या तिन्ही गोष्टींनी चित्त बनतं. आपलं एक मन म्हणजे माइंड बनतं. तर ह्याला कसं आपण कंट्रोलमध्ये योगने कसं आपण हे नियंत्रणात आणू शकतो, आपली जे चित्त आहे ते कसं आणायचं. तर महर्षी पतंजलीने सांगितलेलं आहे की अष्टांग योगा करा. आता अष्टांग योगा म्हणजे 8 नियम किंवा 8 प्रकारचे योग. तर ह्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यानधारणा, समाधी. तर हे असे 8 अंग आहेत. अष्टांग म्हणजे 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. तर या पैकी आपल्याला 2 माहीत असतील. एक आहे आसन आणि दुसरा आहे प्राणायाम. आपण फक्त हेच करतो. पण याच्या आधीचे जे स्टेप्स आहेत किंवा अंग आहेत ते आहेत यम आणि नियम. तर यम आणि नियम न पाळल्यामुळे आपण आसन आणि प्राणायाम करतो तर त्याचा काही फायदा होत नाही. तर यम आणि नियम, यममध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत, नियममध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. यमामध्ये सांगितलेलं आहे की अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या 5 गोष्टी सांगितल्या यमामध्ये. आणि नियमात सांगितलेल्या आहेत शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर, प्राणी, ध्यानाने. या 5 गोष्टी नियमात सांगितलेल्या. यम म्हणजे काय आहे की हे युनिव्हर्सल रूल्स आहेत किंवा याला वैश्विक नियम म्हणूया. आणि नियम जे आहेत, यम झालं ते नियम जे आहेत ते पर्सनल रूल्स आहेत. म्हणजे स्वतःच्या खाजगी याच्यात काय काय आपण नियम पाळायचे तर ते त्यांनी सांगितलेले आहे. तर हे जे 10 नियम आहेत किंवा 10 जे रूल्स पतंजली योग म्हणजे महर्षी पतंजलीने सांगितलेले आहेत तर ते पाळणं खूप गरजेचं आहे. हे जर पाळलं तरच योगासनांचा फायदा होणार, तरच प्राणायामाचा फायदा होणार. प्राणायामच्या नंतर मग धारणा, ध्यान, समाधी हे मग आपोआप एखाद्या माणसाला प्राप्त होत जातं. तर पुढचा हे आहे की जे हे आपलं मन जे आहे ते यम आणि नियम याने आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. मन जर कंट्रोलमध्ये आणलं तर मनाचे जे आजार आहेत, मानसिक आजार आहेत, मनोरुग्ण जे आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल. याचबरोबर अजून एक गोष्ट सांगितली गेलेली आहे की योगचं म्हणजे योगासन तुम्ही याला धरू नका. योग म्हणजे आता जे मी सांगितलं यम आणि नियम हे आपण याचा सराव केला पाहिजे नित्यरूपाने. तुम्ही म्हणाल की मी 2 आठवडे मी यम आणि नियम पाळले आणि मला याचा फायदा होईल, असं नसतं. तर हे आपल्या यापुढे आपल्या जीवनात सातत्याने पाळलं गेलं पाहिजे. आणि याचबरोबर
आपण डिटॅचमेंट झालं पाहिजे. डिटॅचमेंट म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीची आपल्याला आवड असते किंवा त्याच्याविषयी प्रेम असतं, एक अटॅचमेंट असते. तर ते अटॅचमेंट नसलं पाहिजे, डिटॅचमेंट झालं पाहिजे. त्याचं उदाहरण देतो एक. आता समजा एखादी गोष्ट फुटली आपल्या हातून, तर आपल्याला ते खूप वाईट वाटतं, की अरे ही तुटली गोष्ट. आता खूप ही होती, महाग होती किंवा खूप चांगली होती, खूप वर्ष माझ्याकडे होती. तर ह्याच्यात काय होतं, की आपलं मन जे आहे ते त्या गोष्टीत अडकून राहतं. आणि हे मन आपलं त्या गोष्टीमध्ये अडकून राहिलं तर आपण पुढच्या गोष्टींचा विचार करत नाही. आपल्याला जे मानव जन्म जो झालेला आहे, मानवाचा जन्म हा एकमेव कारणासाठी झालेला आहे, की ती जी आत्मा आहे, तो जो आत्मा आहे त्याला समाधी मिळणं किंवा त्याचा मोक्ष प्राप्ती होणं, म्हणूनच मानवाचा जन्म झालेला आहे. आणि हे मानवाचा जन्म आपणच फक्त योग करू शकतो. हे जे सगळे नियम आहेत ते पाळू शकतो. आपल्याला बुद्धी दिली आहे देवाने, तर या बुद्धीचा वापर आपण मोक्षप्राप्तीसाठीच केला पाहिजे. आणि या सर्व गोष्टींसाठी आपण योग केला पाहिजे. तर मेन म्हणजे काय, की डिटॅचमेंट झालं पाहिजे. आलंच असेल लक्षात तुमच्या. तर योगचं जे तत्त्वज्ञान आहे ते खूप आहे अजून. मी तर शॉर्ट टाईममध्ये एवढं सगळं सांगितलं आहे. पतंजली योगसूत्र हे तुम्ही नक्कीच वाचा. 196 श्लोक आहेत. आणि आपण जे ऐकतो की किंवा सिरियल पिक्चरमध्ये बघतो की एखादा माणूस एकदम लहान होतो किंवा हनुमान खूप मोठा होतो, उडतो किंवा एखादी गोष्ट उचलतो. हे सर्व पतंजली योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की हे सर्व पॉसिबल आहे. कारण पतंजली योगसूत्रामध्ये 4 पद आहेत, 4 पादच आहेत. त्याच्यात विभूती पादामध्ये सांगितलं गेलं आहे की माणूस लहान होऊ शकतो, मोठा होऊ शकतो किंवा अदृश्य होऊ शकतो. तो आपल्या भुकेवर, आपल्या तहानावर कंट्रोल मिळू शकतो. भूतकाळ किंवा भविष्यकाळ तो आपला जाणू शकतो. तर या सर्व गोष्टींसाठी मेन तर आहे की आपली जी साधना आहे, धारणा आहे, ती खूप असली पाहिजे. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आपल्याला कदाचित मोक्षप्राप्ती होऊ शकेल. तर याचसाठी माझं एक निवेदन आहे की तुम्ही योग नित्यरूपपणे फॉलो करा. त्याला हे करा, फॉलो करा. आणि जे मानसिक आजार जे आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, डिप्रेशन आहे किंवा एन्झायटी आहे, सायकोसिस आहे, भरपूर अनेक मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक डिसऑर्डर्स आहेत. त्या सर्वांसाठी परमनंट सोल्युशन आपण शोधलं पाहिजे. तर योग हे नक्कीच चांगलं एक इलाज असू शकेल, एक उपचार असू शकेल. आणि मग परत जे मनाच्या टेन्शनमुळे किंवा स्ट्रेसमुळे इतर काही जे आजार होतात, म्हणजे जसं हायपरटेन्शन म्हणा किंवा डायबिटीज म्हणा, ओबेसिटी म्हणा, हे जर सर्व योग आपण जर पाळलं तर स्ट्रेस आणि डिप्रेशनवर कंट्रोल करता येईल आपल्याला. आणि पुढे होणारे आजार आहेत ते आपण नक्कीच कंट्रोलमध्ये आणू शकू. स्ट्रेसचे पण 2 प्रकार आहेत. एक आहे यूथ स्ट्रेस आणि एक आहे डिस्ट्रेस. यूथ स्ट्रेस हा चांगला स्ट्रेस असतो आणि डिस्ट्रेस हा विनाकारणचा स्ट्रेस घेणारा भाग असतो. यूथ स्ट्रेसचा एक तुम्हाला उदाहरण सांगतो. जसं आपल्याला समजा एखादा माणूस नोकरीला जात असेल, तर सकाळी तो उठतो, मग घाईगडबडीत तो सगळं आवराआवरी करतो, नाश्ता करतो आणि धावपळत जातो. तर ह्याला आपण यूथ स्ट्रेस म्हणू शकतो. आता डिस्ट्रेसचा एक उदाहरण सांगतो की एखादा माणूस आता समजा चक्रीवादळ येणार असेल, तर त्याचं तो विनाकारण टेन्शन घेत राहतो. अरे काय होईल, काय होईल? किंवा एखादा माणूस आर्थिक अडचणीत आहे, तर तो सारखा विचार करतो, अरे आता कसं पैसे आणू, कुठून आणू? सतत विचार करून त्याला काही उत्तर मिळत नाही, पण तो विनाकारण विचार केल्यासारखा तो करतो. ह्याला आपण डिस्ट्रेस म्हणतो. तर यूथ स्ट्रेस चांगला आहे. आणि योगामुळे यूथ स्ट्रेसला एक वाव मिळते, डिस्ट्रेस कमी होतो. आता आम्ही जिथे पण जेवढे पण योगासन म्हणजे
योगा क्लासेस घेतले आहेत. 1 तास किंवा 1.5 तासाचं योगा सेशन असतो. तर स्टार्टिंगला आम्ही ओंकार म्हणतो 3दा. मग पतंजली योगसूत्राचा एक श्लोक आहे तो म्हणतो आणि मग आम्ही लुझनिंग एक्सरसाइज आणि आसन आणि प्राणायाम हे करतो. लास्टला थोडीशी मेडिटेशन ध्यान करतो. तर जे योग करणारे जे व्यक्ती असतात ते योगा जेव्हा होतो क्लास तर त्यांना खूप असं बरं वाटतं. ब्लिसफुल स्टेटमध्ये असतात ते. एकदम बरं वाटतं त्याला. तर हे का होतं तर मी आता तुम्हाला सायंटिफिकली सांगतो की योग केल्यामुळे आपल्या शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे हार्मोन्स सिक्रेट होतात. एंडॉर्फिन्स म्हणजे काय, तुम्हाला मॉर्फिन तुम्ही ऐकलं असेल. जे आर्मीमध्ये एखाद्या सोल्जरला, एखाद्या सैनिकला जर गोळी लागली तर मॉर्फिनचं इंजेक्शन दिलं जातं. तर या मॉर्फिनच्या इंजेक्शन दिल्यामुळे काय होतं की त्याचं पेन जे आहे ते पेन किलर आहे, एक खूप पोटेंट पेन किलर आहे ते. तर त्या इंजेक्शनमुळे मॉर्फिनमुळे त्याचं दुखणं कमी होतं. तर आपल्या शरीरात बनणारं मॉर्फिन म्हणजेच त्याला आपण म्हणतो एंडॉर्फिन्स. तर या एंडॉर्फिन्समुळे काय होतं की आपल्याला खूप बरं वाटतं, आपल्याला एक असं समाधान वाटतं, आनंद वाटतं आपल्याला. तर हे योगच्या वर्गानंतर शेवटी प्रत्येकाला जाणवतं. जर त्याने योग्यपणे जर केला असेल तर त्याला नक्कीच हे जाणवेल. आणि हे एंडॉर्फिन्स आपल्या मेंदूत जातात, आपल्या मस्तिष्कामध्ये जातात आणि याचा आपल्याला खूप फायदा होतो. मेंदू जर चांगल्या रीतीने काम करत असेल तर इतर आपले जे अवयव आहेत, जसं पोट आहे, लिव्हर आहे, किडनीज आहे, हार्ट, लंग्स आहेत, हे पण योग्य रीतीने काम करतील आणि पुढे होणारा जो पण आजार आहे या मुळे काय होणार नाही आहे तुम्हाला. आणि मी आता सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे इथे मी जॉब करत आहे. तर हे पण एक मोठं केंद्र आहे नॅचरोपॅथी आणि योगासाठी. गव्हर्मेंटचं हे केंद्र आहे. तर मी तुम्हाला सायंटिफिकली सांगतो म्हणून मी सांगतो की हे जे केंद्र आहे या केंद्रात योगवर रिसर्च पण चालू आहे. तर पेशंटला योगमुळे काय काय फायदे होत आहेत हे सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. आणि यांचे जे पेपर्स आहेत, रिसर्च पेपर्स, हे मोठमोठ्या जर्नल्समध्ये पब्लिश देखील झालेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पबमेड या वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला प्राणायामविषयी किंवा इतर काही योगिक क्रियांविषयी जसं जलनीती आहे, सूत्रनीती आहे किंवा प्राणायामामध्ये हे नाडीशुद्धी प्राणायाम आहे, अनुलोम विलोम प्राणायाम आहे, याविषयी तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. आणि कसं आहे की रिसर्च वाचल्याने आपल्याला पण एक विश्वास त्याविषयी येतो आणि आपण ते फॉलो करतो. तर मी इथेच थांबतो. परत एकदा 6व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. माझं एक आग्रह आहे की तुम्ही नित्यपणे तुम्ही योगाभ्यास करा आणि याचा लाभ घ्या. तुम्हाला भले जास्त वेळ नसेल तर ॲटलिस्ट थोडे आसनं आणि प्राणायाम आणि लास्टला भ्रामरी प्राणायाम हा जरूर करा. तर मी इथे थांबतो. सर्वांना नमस्कार.